निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। दत्त दत्त जय जय दत्त 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 जय जय दत्त दत्त। गुरुवर शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव। गोरक्षला एका स्थानावर बसवलंस ते उत्तम केलंस मच्छिंद्र। त्यामुळे फार मोठं कार्य उभं राहील गुरुवर। गोरक्षाच्या वाणीमध्ये प्रखर तेज आहे। जर ते शब्दरूपात उतरलं गेलं तर भक्तांना साधकांना भविष्यात त्याचा खूप उपयोग होईल। उत्तम केलंस। सगळीकडे दीपावली आहे, त्याच वेळी जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे दिवा लागेल असं बघ। अवश्य प्रयत्न तोच आहे। प्रकाशाचा एक एक दिवा प्रत्येक घरात प्रत्येक अंगणात लागला पाहिजे, नाहीतर आपण इथे असण्याचा काहीही उपयोग नाही। दुष्टांनी अंधार करून स्वतःकडे लखलखाट केला असणार, पण सज्जनांकडेही प्रकाश उजळला पाहिजे। गुरुवर आज रात्रीच तुम्हाला शुभवार्ता देतो। ललिता पिताश्री या ना। सौभाग्यवती भाव। बसा। नाही नको। जावई बापू कुठे दिसत नाहीत? ते जरा गावात गेले। बरं आलो मी। अरे काका कसे आहात? मी बरा आहे। तुमच्या लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी। माझ्याकडून यथाशक्ती जे जमलं ते घेऊन आलं। गोड मानून घ्या। काका या गोष्टीची काही आवश्यकता नाही। प्रेमाने आणलंय, घ्या। सुखात राहा। एक महत्वाची गोष्ट सांगायची होती। त्या जनार्दनच्या तावडीतून तुम्ही गावकऱ्यांना सोडवलात, पण तो तुमचा सूड घेणार। तुम्ही सावध राहा। महादेव आहेत, तुम्ही काळजी करू नका।
छत्र पवन निरंतर रहे, शीजई काया पंजरा रहे, मन पवन चंचल निजी गहिया, बोलई नाथ निरंतरी रहिया। विकटी बिकुटी त्रिकुटी संधि, पश्चिम द्वारे पवनाम बंधु, छूटई तेल न बुझे दिया, बोलई नाथ निरंतरी हुआ। मच्छिंद्राने गोरक्षला असे ध्यानाला का बसवले आहे स्वामी? पार्वती, गोरक्षमध्ये किती अफाट क्षमता आहे हे मच्छिंद्राला ठाऊक आहे। त्याच्याकडून जे शब्द येतील त्याच्यामध्ये सगळं ज्ञान, सगळे विचार, सगळंच उतरणार, जे भविष्यात मनुष्यासाठी उपयोगी पडेल। मामी, एक विचारू का ग? बोल ना, काय झालं? सगळीकडे दिवाळी सुरू आहे पण आपल्याकडेच काही नाही, असं का? प्रत्येक दिवाळीला असंच असतं बघ इकडे। मलाच काहीतरी प्रयत्न करून करावं लागतं। बा, गावात सगळ्यांनी नवीन कपडे घातले, माझ्याकडे जुने कपडे का? बघितलंस ना, हे असं आहे। अगं पण तू तरी कुठे नवं लुगडं नेसलेस? अगं यांना काहीही सांगायला गेलो ना तरी खर्चच करायला नको म्हणतात। काय म्हणताय? काय चाललंय सकाळी सकाळी? काय माधव, दिवाळीची मज्जा येते ना? कसली मजा? नवीन कपडे तर नाहीच। नवीन कपडे कशाला हवेत? जुने कपडे चांगले स्वच्छ धुतले की ते नव्यासारखे दिसतात। अरे मामा, दिवाळीला मला काही नको हा, पण मामीला आणि माधवला काहीतरी घे। त्याचा काही उपयोग नाही, विनाकारण खर्च होतो। आहो, दिवाळीचा फराळ तरी करायलाच हवा ना। काय खायचंय? काय खायचंय तुला? आहो, माझ्यासाठी असं नाही हो, रेवती आहे, माधव आहे, तुम्ही आहात, सगळ्यांसाठीच होईल ना। मी आणून देतो तुला, हा, काळजी करू नकोस। हा गेलो आणि हा आलो। हा, घेतलंस ना? ललिता, आपण प्रार्थना केली आणि काल या अक्षय पात्रामध्ये धन आलं। जे आपण दिलं आणि गावकऱ्यांची सुटका केली, पण तेवढंच पुरेसं नाहीये। पण त्यांचं काम तर झालंय ना? हो, पण दिवाळी आहे, ह्यांच्या घरात खायला अन्न नाहीये, दिवे लावायला तेल नाहीये। पण ह्यातून लगेच परिस्थिती सुधारणार नाहीये, ती हळूहळू सुधारेल। पुढच्या दिवाळीला सगळ्यांचं चांगलं होईल। पण आपल्याकडे हे अक्षय पात्र आहे, आपल्याला जे हवंय ते या पात्रात येईल। हो, तुमचं बरोबर आहे, पण ह्यातून काही चुकीचा संदेश बाहेर जाणार नाही ना? त्याची काळजी आपण कशाला करायची? अगं, आपल्या पाठीशी श्री महादेव आहेत, नाथ आहेत,
आणि आपण काही चुकीचं करतोय का? बर, तुमची इच्छा आहे ना, मग तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. त्याआधी तुला एक सांगायचंय. अक्षय पात्रात दिवाळीचे जे काही पदार्थ येतील ते आपण घ्यायचे नाही. हे श्री महादेव, हे श्री मच्छिंद्रनाथ, हे श्री गोरक्षनाथ, जे आमच्या मनात आहे ते या अक्षय पात्रात यावं. हे प्रभू, आम्ही खूप आभारी आहोत. जू जू भुयंगम आवई जाई, सुरही घरी नहीं गरड़ रहाई, सबलग सीध दुलंब जोग, तोयम बहार दिन व्यापई रोग. नाना, मला ठाऊक आहे तुमच्या घरी, गावातल्या अनेकांच्या घरी काय परिस्थिती आहे. पण श्री महादेवांच्या आणि नाथांच्या कृपेने मी सगळ्यांसाठी दिवाळीचे पदार्थ घेऊन आलोय. सदाशिव, मी ऐकलं, पर अरे एवढ्याशा भांड्यातलं अख्ख्या गावाला पुरणार तरी कसं? त्याची काळजी आपण नको करायला. ते सगळं आपण महादेवांवर सोपूया. सदाशिव, सदाशिव, शेटजी, आलात तुम्ही? हो, गप्प बस. सदाशिव, तू म्हणे दिवाळीचे पदार्थ वाटतो आहेस, काय काय आहे बरं? हो, घ्या ना. शेटजींना अगदी थोडं द्या, नुसतं चवीपुरतं. हा हा, थोडंसंच हो, अगदी प्रसाद एवढंच दे बरं का. हे बघ, 3 लाडू आणि 2 चकल्या बस. ठीक.
स्वामी तुम्ही पाहत आहात ना? होय, सदाशिवला जे अक्षय पात्र दिलं आहे त्याचा सदुपयोग होतो आहे. पण ह्या सगळ्यातून दुसराच प्रश्न तयार होईल स्वामी. कोणता प्रश्न पार्वती? कळेला जे लोक आहेत त्यांच्या मनात उत्सुकता तयार होईल की सदाशिव हे सगळं कसं करतो आहे आणि त्यातून तयार होणार त्याचे शत्रू. होऊ दे, त्यांच्याकडे बघायला मी आहे. एक अपेक्षित आहे, हे सगळं मी करतो आहे असा भाव सदाशिवच्या मनात तयार व्हायला नको. मालक, हे बघितलं का काय? आद्या, अरे काय चेष्टा चालवलीस का आमची? हे काय दाखवतोस तू आम्हाला? लाडू, चकल्या, शंकरपाळ्या? ते झालं हो मालक. हे समजत तयार कसं झालं असन? अरे खोळा आहेस का माधू? अरे तयार कसं झालं असेल म्हणजे त्यासाठी पीठ तयार करायला लागतंय, मळायला लागतंय, तेलात टाकायला लागतंय, तळायला लागतंय. हवा का हे लय महत्वाचं हाय. हे मी तुम्हासनी पुरावा म्हणून दावायला आलोय. आदू, अरे जे काय ते सरळ सरळ सांग. उगा येड घेऊन पेडगावला जाऊ नको. अहो मालक, तो सदाशिव नवा तो गावात आला होता आणि हे जे जे दिसतंय गावातल्या समध्या लोकांनी वाटलंय त्यांनी. आधी सोन्याच्या मोहरा दिल्या आणि आता हे दिलं. काही कळतंय का तुम्हाला? उद्या हाच सदाशिव गावचा वतनदार बनेल आणि अख्खा गाव त्याच्या पाया पडायला लागेल. सोन्याच्या मोहरा दिल्या, लोकांना खायचं दिलं, हे सगळं झालं. त्याच्याकडे असं काहीतरी आहे ज्याने हा हे सगळं करतोय. ह्यानेच तर आपल्या शेतात आग नाही ना लावली. उगाच नाही ते बोलू नका. ते काय नाही महादू, तू हुडकून काढ की त्याच्याकडे असं काय आहे की ज्याच्या जोरावर तो हे सगळं करतोय. वय वय हुडकतो म्या. आधी नवरदेव झाला आणि आता वतनदार व्हायची स्वप्न बघतोस काय? भक्तावर परमेश्वराने कृपा केली की त्यानंतर भक्ताची जबाबदारी सुद्धा वाढते. सदाशिवनेही या जबाबदारीचं भान बाळगलं आणि जे अक्षय पात्र मिळालं त्याचा स्वतःसाठी उपयोग न करता गरजू लोकांसाठी तो केला. आणि महत्वाचं म्हणजे त्याने ह्या सगळ्याचं श्रेय कधीही घेतलं नाही. ते श्रेय त्याने श्री महादेवांना अर्पण केलं. भक्ताची एका क्षणी इथे चूक होऊ शकते. सदाशिवने पुढेही श्रेय घेण्याची चूक करू नये.